म्हणून, नाही तर फोन केला असता मला. काकू त्यांनीच आम्हाला बोलणं शिकवलं आणि खूप काही शिकवलं आहे. आम्ही पहिल्यांदा कोणाच्या लाईव्हवर गेलो होतो, तर ते दीदी होत्या. तिथूनच आम्हाला लाईव्हचं नाद लागला होता. हो ना, आमिर दादा? मला पण शिकवलं. मला पण "ऐसा नहीं करने का, माँ वैसा नहीं करने का माँ." लय बोलत होती मला. मी ॲक्चुअली लाईव्ह लक्ष्मीपासून शिकले मी लाईव्ह. पण लक्ष्मी दिसली अगोदर स्टार्टिंग लाईव्ह मी पहिली ते रिंकू झाची बघितली. स्टार्टिंग लाईव्ह रिंकू झाची. तिच्यानंतर लक्ष्मीची लाईव्ह बघितली मी. मग लक्ष्मीने मला प्रोत्साहन दिलं मला, की "दीदी आप छोड़ो ये छोड़ो मत लाईव्ह, ये व्हिडिओ अपलोड करना ये वो." असे बोलत होते. मग त्याच्यात मला दीदी भेटली मला, तेवढ्या ह्याच्यात. मग मला दीदी संग लय आपुलकी झाली, लय. मग मला असं मामा बोलायला लागली ना, तर मला लय असं आवडायला लागलं. लक्ष्मी पण लय भारी आहे. लक्ष्मी मला सोडित नाही. मी एक कॉल केला का मला भेटायला येते. मी व्हिडिओमध्ये टाकलेत ना, मी व्हिडिओ बघितले तुम्ही बर्थडेचे. अ, आजी असताना आईकडे घरी आले होते. लक्ष्मी, सुनीता, दुसरी टिटवालावाला सुनीता आणि आम्ही कामात असताना देखील त्यांना खूप वेळ द्यायचोच. त्यांना एक दिवस नाही भेटलो तर मन बेचैन व्हायचं त्यावेळी. हो, तसंच मला झालतं. अगदी तसंच झालतं मला. अगदी तसंच झालतं मला. बरोबर आहे आमिरा. दीदी सर्वांना खूप आपुलकीने बोलत होते नेहमी. हो, लय आपुलकीने बोलायची. लय. त्याला ना गाढवाला आता लय घाण येतो शब्द माझा. त्याला सांभाळता नाही आली बायको आमिराला. त्याला एवढी जीवाभावाची बायको भेटली होती, तर तिला असं सांभाळता नाही आलं. तिच्यावर तिला प्रेम असं काय म्हणतात ना ते प्रेम म्हणतात ना ते प्रेम, नवऱ्याचं प्रेम त्यानी दिलं नाही तिला. एक मी मन खोलून सांगते, मुलगा आहे तुम्ही, तर असं दिलं नाही तिला. म्हणजे असं ते सासरवास करायचा, सासरवास. की ऐसा करो, वैसा करो, हां, ये करो, वो करो, तुम्ही खर्चा करो, ये वो असं. त्यांना तर सांगितलंय मी नव्याने सुरुवात करा तुम्ही. नव्याने सुरुवात करा तुम्ही आणि तुमची मुलं सांभाळा. कोणाकडे लक्ष देऊ नका. काही करू नका. तुम्ही जर व्हिडिओ टाकत राहा. तुम्ही हा जॉब लय तुमचा भारी आहे. तुम्हाला बाहेर जायची गरज नाही लागणार कमवायची. घरातूनच सर्व करा. दीदी सरांना खूप आपुलकीने बोलत होती नेहमी. हो, आमिराला. थांबा 1 मिनिट आमिराला.